गिरीश कांबळे याबद्दलची अधिकची माहिती देणार आहेत। गिरीश, अधिकची माहिती काय? संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीसाठी आत्ताच पोहोचलेले आहेत। काही जागांचा जो काही स्पेस होता त्या सगळ्या संदर्भात आधी चर्चा होते, कारण उद्या त्या ठाकरे बंधूंच्या युतीची म्हणजे ठाकरे सेना आणि मनसेच्या युतीची घोषणा ही उद्या होणार आहे आणि तत्पूर्वी हा जो सगळं काही पेच काही जागांवर सगळा सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगाने आता संजय राऊत हे या ठिकाणी शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यामुळे आता ही भेट घेतल्यानंतर संजय राऊत हे मातोश्रीवर जातील। मातोश्रीवर 12:30 वाजता देखील शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली आहे। त्यामुळे आता हा निरोप घेऊन मग संजय राऊत मातोश्रीवर जाणार आहेत, त्या ठिकाणी संपूर्ण माहिती देतील आणि त्यानंतर मग उद्याची जी घोषणा आहे त्या सगळ्या संदर्भात आता ही सगळी काही चर्चा आहे, कशा पद्धतीचं नियोजन असलं पाहिजे या सगळ्या संदर्भात आता या बैठकीत चर्चा होईल। मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे देखील शिवतीर्थावर उपस्थित आहेत। त्यामुळे ज्या काही 4-5 काही जागा शिल्लक आहेत त्या सगळ्या जागांबद्दल चर्चा काल देखील झालेली आहे। खरं तर उद्धव ठाकरे यांनी काल सर्व आमदारांसोबत चर्चा केलेली आहे, नेमकं काय केलं पाहिजे, ज्या जागांवर वाद आहे, पेच निर्माण झालेला आहे त्या सगळ्या संदर्भात चर्चा केली आणि त्यानंतर जो काही निर्णय ठाकरे गटाकडून घेण्यात आलेला आहे, कोणत्या जागा सोडायच्या, काय करायचं या सगळ्या संदर्भातील माहिती देण्यासाठी संजय राऊत हे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। सध्या संजय राऊत हे एकटेच आहेत। याशिवाय शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे देखील उपस्थित आहेत। त्यामुळे या दोन नेत्यांवर मनसेकडून खरं तर जागा वाटपाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तर दुसरीकडे वरुण सरदेसाई, अनिल परब, संजय राऊत, सुरज चव्हाण त्यांच्यावरही जबाबदारी होती आणि त्या अनुषंगाने आता संजय राऊत हे युतीच्या घोषणे सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही शेवटची बैठक, आजचा शेवटचा आणि आजचा महत्वाचा दिवस आहे दोन्ही पक्षांसाठी, दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीसाठी आणि त्या अनुषंगाने ही भेट महत्वाची आहे। या भेटीसाठी संजय राऊत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आलेले आहेत आणि यानंतर राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर राज ठाकरेंचा जो काय मेसेज असेल, ही काय आजच्या इथं जी काय चर्चा होईल या सगळ्याची माहिती संजय राऊत हे मातोश्रीवर जातील, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना सांगतील। त्याचवेळी नेत्यांची देखील ही बैठक बोलवण्यात आली, त्यामुळे त्या बैठकीत सगळी माहिती दिली जाईल। किती जागांचं वाटप, कशा पद्धतीने जागा वाटप केलेलं आहे, आपल्या पक्षाला मनसेला किती जागा दिलेल्या आहे, ठाकरेंना म्हणजे आपल्या पक्षाला किती दिलेल्या आहे, सगळ्याची माहिती ही आज मातोश्रीवर दिली जाणार आणि तत्पूर्वी ही संजय राऊत ज्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली त्या सगळ्या संदर्भातील ही बैठक आहे आणि बैठकीसाठी संजय राऊत हे शिवतीर्थावर पोहोचलेले। काल खरं तर सर्व नेत्यांची बैठक झाली होती, संयुक्त बैठक झालेली होती। या बैठकीत सर्व पेच सोडवण्याचा प्रयत्न झाला, मात्र काही जागा एकाच दुसरी जागा अजूनही शिल्लक आहे त्या जागा संदर्भातील निर्णय देखील काल झाल्याची आता माहिती मिळते, कारण काल उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना, मुंबईतील जे सर्व आमदार आहेत त्या सर्व आमदारांना बैठक बोलवली होती, त्यांच्यासोबत संवाद साधला आणि सगळ्याची माहिती दिली आणि त्यानंतर जो निर्णय झाला त्या निर्णयाची माहिती घेऊन आता संजय राऊत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर मुंबईच नव्हे तर मुंबईचं कल्याण डोंबिवली आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, संभाजीनगर आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, याशिवाय नागपूर, अनेक ज्या महानगरपालिका 29 महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत आणि त्या अनुषंगाने सगळ्या महानगरपालिकांच्या युतीची जी चर्चा घोषणा आहे ती उद्या केली जाणार आहे आणि त्या अनुषंगाने कशा पद्धतीचं नियोजन असायला हवं या सगळ्याची चर्चा त्या ठिकाणी केली जात आहे। आपण बघितलं तर 5 जुलैचा जो पहिल्यांदा ठाकरे बंधू एकत्र आलेले होते, 20 वर्षानंतर जेव्हा 2 ठाकरे बंधू एकत्र आले त्यावेळी अशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलं होतं, तशाच पद्धतीचं आयोजन उद्याच्या या पत्रकार परिषदेत असेल आणि जे नियोजन होतं ते नियोजनात संजय राऊत स्वतः सहभागी होते 5 जुलैच्या आणि तशाच पद्धतीचं नियोजन यावेळी देखील केलं जाणार आहे आणि त्या सगळ्या संदर्भातील चर्चा करण्यासाठी आता संजय राऊत हे शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेत आणि बैठक होईल